नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेल्स, चितळे दही, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे खासदार रामदास आठवले आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. महाराष्ट्रातल्या दलित समाजाचा केंद्रात प्रतिनिधित्व करणारा चेहरा अशी रामदास आठवलेंची ओळख आहे. दलित पॅन्थरचे आक्रमक कार्यकर्ते ते केंद्रीय मंत्री हा त्यांचा प्रवास बऱ्याच चढ उतारांचा आणि अनेक राजकीय पक्षांसोबतचाही राहिलाय. रामदास आठवलेंच्या राजकारणासोबत त्यांची कपड्याची स्टाईल आणि त्यांच्या कवितांची फाईल या दोन गोष्टी नेहमीच चर्चेत असतात. राजकारणात वारं नेमकं कोणत्या दिशेनं वाहत आहे याचा उत्तम अंदाज बांधून आपलं राजकारण त्या दिशेला वळवणाऱ्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यामुळे जो पक्ष सत्तेत त्याच्यासोबत आठवले किंवा जिकडे आठवले तिकडे सत्ता असं चित्र राजकारणात नेहमीच बघायला मिळतं. केंद्रामध्ये मंत्री असलेल्या आठवलेंच्या पक्षाला आत्ताच्या म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीनं राज्यात एकही जागा दिलेली नाहीये. त्यामुळे आता केंद्रात आणि राज्यात मंत्रीपद, विधानसभेत जागा, महामंडळांमध्ये वाटा आणि इतर सत्तापदांमध्ये वाटा असा त्यांचा आग्रह आहे. आता त्यांची ही मागणी भाजप पूर्ण करेल असं त्यांना वाटतंय का? गेली 2 टर्म केंद्रात खासदार आणि मंत्री असतानाही राज्यात त्यांच्या पक्षाला योग्य न्याय मिळत नाही अशी भावना त्यांचे कार्यकर्ते वेळोवेळी का व्यक्त करतात? या निवडणुकीत एनडीएनं दिलेल्या, मोदींनी दिलेल्या 400 पारच्या नाऱ्याबद्दल त्यांना काय वाटतं आणि आरपीआयची पुढची वाटचाल कशी असेल याबद्दल आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार आठवलेजी, आपलं स्वागत आहे कट्ट्यावर. तुम्ही तुमचा चेहराच फार गंभीर दिसतोय. ते सीटा मिळाल्या नाहीत त्याच्यामुळं काय असं झालंय? नाही, गंभीर म्हणजे मी तसा गंभीर आहे. म्हणजे मी जर हसत खेळत राहणार तर मी माणूस आहेच आहे. पण बऱ्याच दिवसानंतर आपल्या कट्ट्यावर मी आलेलो आहे आणि म्हणजे मी एवढं सांगतो की उगीच माझी करू नका तुम्ही थट्टा, उगीच माझी तुम्ही करू नका थट्टा, मी तर आहे धट्टा कट्टा. उगीच तुम्ही करू नका माझी थट्टा, मी तर आहे धट्टा कट्टा. माझ्या जीवनामध्ये मी कधीच लागू दिला नाही भीमाच्या नावाला बट्टा. माझ्या जीवनामध्ये मी कधीच लागू दिला नाही भीमाच्या नावाला बट्टा. पण आज मी पाहणार आहे कसा आहे एबीपी माझाचा कट्टा. वा, आता असं आहे की खरं तर आता ह्याच्यामध्ये जोडून काहीतरी मलाही सुरसुरी येते आहे करावं, पण ती तुमची मनोपली आहे त्यामुळं त्याच्यात मी जात नाही. पण मी मगासपासून बघतोय एकूणच तुम्ही आज जरा आता त्या रिझर्व्ह बँकेच्या कार्यक्रमाला जाऊन आलात. तुम्ही सगळ्या उद्योजकांबरोबर मुकेश अंबानींच्या शेजारी बसून तुम्ही पंतप्रधानांचं भाषण ऐकून तर मला असं वाटलं होतं की तुम्ही आणखीन उत्साहानं, पण तुम्ही फार गंभीर दिसताय. तर आत्ता गंभीर असण्याचं कारण काय? राज्यामध्ये जे निवडणुकांचं वारं सुरू आहे, तुम्ही गेल्या काही दिवसांपूर्वी बोलून दाखवलं की आम्हाला जागा हव्या होत्या पण आम्हाला दिल्या नाहीत. तुम्हाला म्हणजे त्याच्यामुळं गंभीर आहात का आणखीन एरवी काही कारण आहे? नाही, गंभीर नाही. आता गंभीर म्हणजे मी अनेक वेळेला गंभीर असतो, कारण काही वेळेला गंभीर राहणं राजकारणामध्ये अत्यंत आवश्यक असतं. हे एक तर राजीव, आपण अनेक म्हणजे आपण तर सांगलीकर आपण आहोत, म्हणजे आपण जर 2 जण आहोत गावाकडचे मित्र, आपण जर 2 आहोत गावाकडचे मित्र, पण मुंबईत आल्यानंतर बदललंय दोघांचंही चित्र. तर ठीक आहे, तर आता मी गंभीर नाही. पण आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं भाषण अत्यंत चांगलं झालं आणि देशाला 2047 पर्यंत कसं पुढे घेऊन जायचं आहे. देश जो आहे तो देश सध्या 5 नंबरवर असणारा इकॉनॉमीमध्ये 3ऱ्या नंबरवर कसा आणायचा आहे, नंतर तो 1 नंबरवर कसा आणायचा आहे. आणि रिझर्व्ह बँकेच्या संबंधामध्ये राजीव असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनीच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना बाबासाहेब आंबेडकरांनीच एक रिझर्व्ह बँकेची संकल्पना मांडली होती. 1 एप्रिल 1935 स्थापन झालेली रिझर्व्ह बँक, त्याला 90 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि त्या निमित्तानं आजचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला मला विशेष करून बोलावलं होतं. अनेक उद्योगपती त्या ठिकाणी होते. मुकेश अंबानीच्या बाजूलाच माझी खुर्ची होती. म्हणजे मुकेश अंबानीच्या बाजूला जशी माझी खुर्ची होती तशीच माझ्या खुर्चीच्या बाजूला मुकेश अंबानीची खुर्ची होती.
पण आता तुम्ही गेल्या आठवड्यामध्ये 2 जागांच्या बद्दल बोललात, मग नंतर तुम्ही 2 जागा नाहीत तर मग किमान इथं मंत्रिपद महाराष्ट्राच्या सरकारमध्ये विधानसभेच्या सीटा वगैरे याच्याबद्दल बोललात. नंतर तुमची भेट झाली उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी. तर काय तुम्हाला काय आश्वासन मिळालंय? तुम्ही समाधानी आहात का? नाही, एक तर असं आहे की आता मी तसा लोकसभेतला माणूस आहे. एकदा मी 98 मध्ये मुंबईमध्ये निवडून आलो होतो, 99 आणि 2004 मध्ये मी पंढरपूरमध्ये निवडून आलो होतो, आणि 4थ्या वेळेला मी शिर्डीमध्ये उभा राहिल्यानंतर मी त्या ठिकाणी पडलो म्हणा किंवा मला पाडण्यात आलं. नाही, पण तुम्हाला जागा मिळाली नाही त्याच्याबद्दल तुम्ही बोलला होतात का? आग्रह धरला होतात का? कुणाशी बोलला होतात? बोललो होतो ना किमान शिर्डी द्या असं तुम्ही म्हणाला होतात का? हा, मी शिर्डी द्या तर आता मी माननीय प्रधानमंत्र्यांशी बोललो होतो. अमित भाईंना एक पत्र दिलं होतं. त्यानंतर JP नड्डा नाही भेटलो होतो. आपल्या चंद्रकांत बावनकुळे नाही पत्र दिलं होतं. देवेंद्रजी नाही पत्र दिलं होतं. तर प्रधानमंत्र्यांचं म्हणणं होतं की तुमचं काय नाव तिकडून आलेलं नाही आहे. म्हणजे इथल्या चर्चेमध्ये माझं नाव जे कुठल्या एका मतदारसंघासाठी त्यांनी आणायला पाहिजे होतं. माझ्याबरोबर जर देवेंद्रजी अगोदर चर्चा त्यांनी केली असती आणि बाबा तुम्हाला शिर्डीमध्ये थोडी अडचण आहे, सोलापूरमध्ये उभे राहू शकता, किंवा मुंबईमध्ये जर तुम्हाला मनोज कोटक यांची सीट बदलायची आहे तर ईशान्य मुंबईमध्ये आमच्या दलितांची मतं फार मोठी आहेत. रमाबाई कॉलनी सारख्या अनेक कॉलनीज त्यामध्ये आहेत. मुलुंड आहे, भांडूप आहे, चेंबूर आहे, म्हणजे चेंबूरचा इकडचा मामानखुर्द आहे. अशा अनेक ठिकाणी आमची सुद्धा मतं अत्यंत चांगली आहेत. पण अशी काही चर्चा होऊ शकली नाही. आता त्यामुळे आता जागा मिळाली नाही. पण आता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक अर्धा पाऊण तास चर्चा आपली झाली आणि त्यांनी मान्य केलं की आपल्याला शिर्डी देण्याच्या संबंधामध्ये मी फार प्रयत्न केला. पण एकनाथ शिंदे यांनी आग्रह केला की माझ्यासोबत जे खासदार आलेले आहे तर त्यांना संधी देणं अत्यंत आवश्यक आहे, आणि सदाशिव लोखंडे त्या ठिकाणचे आमचे मित्रच आहेत. तर ते काय ते होऊ शकलं नाही. पण आता मला कॅबिनेट मंत्रिपद देण्यासाठी प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर राज्यामध्ये विस्तार झाला तर एखादं मंत्रिपद देऊ हे सांगितलेलं आहे. नाही, असं आहे की तुम्ही आणि प्रकाश आंबेडकर तुमच्या वयामध्ये काय 2-5 वर्षांचं अंतर असेल, पण तुमच्या दोघांचं सगळं राजकारण एका पॅरलली जाताना महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. तुमच्या दोघांचेही स्वतंत्र पक्ष, दोघंही दलित राजकारण मोठ्या प्रमाणात आजपर्यंत करत आलात. तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात असेल किंवा केंद्रामध्ये असाल सत्तेमध्ये आहात. तुमच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडे आहे, पक्षाकडे किती आहे हा वेगळा भाग. पण आता या इलेक्शनमध्ये असं दिसलं की वंचितच्या मागं सगळी महाविकास आघाडी त्यांनी आपल्या बरोबर यावी याच्यासाठी आटापिटा करत होती. तर आता असं झालंय का की त्यांचं संघटन, त्यांचा पक्ष हा अशा अवस्थेत गेलाय की ज्यामुळं महाविकास आघाडीला त्यांनी यावं यासाठी आटापिटा करायला लागतोय, पण तुमची स्थिती आता तशी उरलेली नाही. कदाचित तुमच्या पक्षाच्याकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या तसं आता उरलेलं नाही, किंवा तुम्ही आहात आपल्याबरोबर हे गृहीत धरलं गेलेलं आहे. अशी ही जे 2 पक्षांची ही जी स्थिती आता दिसतेय, तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? खास करून तुम्हाला काही मिळालेलं नाहीये हा एक भाग, आणि दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांसाठी आजही पायघड्या घालतंय महाविकास आघाडी. त्याच्यामध्ये असं आहे की प्रकाश आंबेडकरांनी आपल्यासोबत यावं अशी जरी महाविकास आघाडीची इच्छा असली तरी प्रकाश आंबेडकर हे धूर्त राजकारणी आहेत. प्रकाश आंबेडकर हे हुशार राजकारणी आहेत. ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. मी काही त्यांच्या विरोधामध्ये कधी बोलत नाही आहे. जरी आमचे गट वेगळे असले तरी त्यांचं काम त्यांनी करावं, माझं काम माझं करावं. मला आत्ताच्या जागांबद्दल विचारायचं होतं. आता राज्यातल्या तुम्हाला एकही जागा मिळाली नाही त्याच्याबद्दल. महायुतीमध्ये खूप सारे सहकारी झाले म्हणून तुमच्याकडे दुर्लक्ष झालं का? म्हणजे भाजप तर आधी आहेच, एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार त्यांच्या सोबत आले, ते कदाचित आता राज ठाकरेंनाही घेण्याचा विचार करतायत, आणि या सगळ्या नवीन भिडूंमुळे त्यांना जुन्या मित्राचा थोडासा विसर पडलाय. नाही, जरी आता त्यांनी राज ठाकरेंना घेण्याचा विचार केला तरी मी जाण्याचा विचार करणार नाही. त्यामुळं माझं व्यक्तिगत मत असं आहे की राज ठाकरेंना घेऊन फारसा फायदा होणार नाही आहे. राज ठाकरे नापवंत नेते आहेत, चांगले स्पोक्सपर्सन आहेत,
ते आमचे मित्रच आहेत, काय वैचारिक मतभेद आमचे असतीलही, परंतु महाराष्ट्रामध्ये मोठ्या सभा घेण्याचं एक इव्हेंट मॅनेजमेंट जे आहे ते राज ठाकरेंकडे अत्यंत चांगलं आहे आणि त्यांच्या सभा फार मोठ्या होतात, पण मतं मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळं राज ठाकरेंना आता एवढे मित्र, आपण जे म्हणालात की हे सगळे मित्र आले आणि त्यामुळं मग आमचं तर नावच येत नाही आहे. म्हणजे पूर्वीच आठवण करून देतो की मी काँग्रेससोबत असताना सोनिया गांधी, शरद पवार आणि माझा फोटो असायचाच. पण आता अलीकडे माझा फोटो तर दिसत नाही. म्हणजे माझा फोटो जरी दिसला नाही तरी मी दिसतो. परंतु म्हणजे आपण म्हणाला की सांगत नाही का की माझा फोटो नाही दिसत? नाही, सांगितलं ना त्यांना. माझं म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांच्या वेळेला बऱ्याच दिवसानंतर जिल्ह्याची मेळावे झाली मध्यंतरी कार्यकर्त्यांची, तर त्यामध्ये या तिघांचे फोटो वरती आणि माझा फोटो खाली. त्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं. नंतर काही ठिकाणी फोटो टाकले. तर ते तिघांच्या बाजूला माझा फोटो असायला काय हरकत नाही. तिघांच्या चौथा फोटो, बाकीचे मित्र आहेत. त्या तिघांचे फोटो नंतर तिथं त्या तिघांचे फोटो, त्याच्या शेजारी राज ठाकरेंचा फोटो, त्याच्या शेजारी तुमचा फोटो, असं बघायला मिळणार आहे महाराष्ट्राला. नाही, राज ठाकरेंचं अजून मला वाटतं नक्की ते दिसत नाही. त्याने अगोदर चर्चा चालली होती ना, 2 जागा मागणार, हे करणार, पण आता अलीकडे काहीतरी बातम्या येत आहेत की ते जागा लढणार नाहीत म्हणून. पण माझं मत असं आहे की काय आवश्यकता आता नाही. आता एवढे एकनाथ शिंदे आले, अजितदादा पवार आले, अशोक चव्हाण आले, बाबा सिद्दीकी तिकडं यांच्याकडे गेले राष्ट्रवादीमध्ये, असे अनेक लोक जे आहेत ते काँग्रेसमधले लोक बरेच इकडे येत आहेत. ठीक आहे, तर आता काय करायचो निर्णय श्रेष्ठी घेतील. पण माझं व्यक्तिगत मत माझं असं आहे की राज ठाकरेंचा काय फारसा फायदा होणार नाही आणि आले तर त्यांना घ्यायचं असेल तर वरच्या लोकांनी निर्णय घ्यावा. तुमचा काही आक्षेप नाहीये? नाही, माझा आक्षेप असला तरी त्यांचा म्हणजे श्रेष्ठीने निर्णय घेतला तर काय माझी हरकत नाही. श्रेष्ठींनी आक्षेप नाही घेतला तर तुम्हाला आक्षेप नाही? नाही, आक्षेप जरी असला तरी मी काय करू शकत नाही. पण या बाकी सगळ्यांच्या येण्यामुळे 45+ जे टार्गेट आहे किंवा जे मिशन आहे ते पूर्ण होईल असं वाटतं तुम्हाला? नाही, आता 45 आता आम्ही 48 पर्यंत आलेलो आहोत. आता 45 म्हणजे महाविकास आघाडीमधला गोंधळ पाहिल्यानंतर आणि त्यांच्याकडे कॅन्डिडेट मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की मोदींची लाट अजूनही आहे की नाही हे महाराष्ट्राला पाहायला मिळेल. देशाला तर पाहायला मिळेल. पण महाराष्ट्रामध्ये मोठी उथळपुथळ झालेली आहे. आणि एकनाथ शिंदेला आम्ही फोडला असं जे म्हणतात ते चुकीचं आहे. एकनाथ शिंदे आमच्यासोबत आलेले आहेत, अजितदादा आमच्यासोबत आलेले आहेत. का आलेले आहेत? तिकडे राहून काय उपयोग नाही आहे. मी यांच्यासोबत आहे. त्यामुळं आम्ही त्यांना फोडलेलं आहे आणि घर फोडलेलं आहे असे आरोप सारखे होत आहेत. मग तुम्ही घर फुटू का ते दिलं? त्यांना का तुम्ही बाहेर होते दिलं? तुम्ही त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकायला पाहिजे होतं. आणि माझं पवार साहेबांना एवढं म्हणणं आहे तर मी इकडे आलेलो आहे तर आपलं तिकडे काय काम आहे? म्हणजे आपण सुद्धा विचार करायला हरकत नाही. जर जॉर्ज फर्नांडिस, नंतर शरद यादव, नंतर नितीश कुमार, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, DMK असे सगळे पहिले NDA मध्ये होते. तर कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती एकत्र यायला हरकत नाही. राजकारणामध्ये एका पक्षाला सत्ता आणणं शक्य असेल. आणि मी एवढं सांगतो की बीजेपीवर आरोप आहेत हे छोटे पक्ष संभवत आहेत. पण माझा अनुभव असा आहे की बीजेपीकडे क्लिअर मेजॉरिटी असतानाही ते बीजेपीचं सरकार म्हणत नाहीत. ते म्हणतात NDAचं सरकार आहे. त्यामुळे छोट्या छोट्या पक्षाला सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका नरेंद्र मोदींची आहे. आणि त्यामुळे माझा पक्ष संपवण्याऐवजी माझा पक्ष वाढलेला आहे. मी नागालँडमध्ये माझ्या बळावर 2 आमदार निवडून आणलेले आहेत. तिकडे वाढलं, इथं काय झालं? महाराष्ट्रात काय झालं? आता इथं झालं. आता इथं थोडी अडचण आता या लोकांनी केली. थोडा विचाराने करायला होतं. मी तसा शांत माणूस आहे. मी तसा तुम्ही काय म्हणालात की शरद पवारांनी आता तुम्ही इकडे आलाय म्हणून इकडे यावं असा विचार करा? नाही, म्हणजे पवार साहेबच आले असते तर मग राष्ट्रवादीमध्ये फोटो होत नव्हती. म्हणजे अजितदादा आणि सगळीच इकडे आली असते. कारण अजितदादांचं म्हणणंच हे आहे की पक्षामध्ये ठरवलं होतं की आपण इकडं तर जायचं आहे. शिवसेनेसोबत जाणं चालतंय तर मग BJP सोबत जायला काय हरकत आहे का? नॅशनल पक्षासोबत जायला काय हरकत आहे? असं अजितदादांचं आणि आमदारांचं म्हणणं होतं. त्यामुळे अजितदादाबरोबर 42 आमदार आले पवार साहेबांच्यावर विश्वास ठेवणारे. त्यामुळे पवार साहेब जर आले असते तर हा निर्णय झाला नसता. जर एकनाथ शिंदे इकडं आले
त्याच्या अगोदर माननीय उद्धव ठाकरे जर इकडे आले असते, मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगत होतो की उद्धवजी असं करू नका, कधी तर असा धोका होण्याची शक्यता आहे. पण उद्धवजी त्यावेळेला आले नाहीत. उद्धवजी म्हणाले की नाही मी इकडे येणार नाही. मग आता तुम्ही येणार नाही तर तुम्ही येऊ नका, आम्ही बाकीचे आमच्याकडे येतील. आणि मग 2.5 वर्षानंतर बरोबर एकनाथ शिंदे यांनी डाव टाकला आणि जवळजवळ 40 आमदार त्यांच्या शिवसेनेचे आणि 10 आमदार अपक्ष, एवढे 50 आमदारांना घेऊन ते आमच्यासोबत आले. तर त्यामुळे आम्ही सगळ्यांना घेण्यासाठीच बसलेलो आहोत. आमचं कामच हे आहे की जे येतील त्यांना घ्या. आठवलेजी परवा तुम्ही जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, तर आता शिर्डीची जागा त्यांनी प्रयत्न केला पण तुम्हाला काही ती मिळू शकत नाही. पण तुम्ही खूप गोष्टी मागितल्या होत्या, महामंडळ, विधानसभेच्या वेळेला 8-10 जागांवर निवडणूक लढवायची वगैरे, त्यातल्या कशाचं प्रॉमिस मिळालंय मग आता तुम्हाला? आता म्हणजे आपण म्हणालात की बाबा शिर्डीची जागा मिळू शकत नाही, पण ती मला का मिळू शकत नाही ते अजूनही कळू शकत नाही. तर आता शिर्डी जागा तर मिळणार नाही, कारण आता एकनाथ शिंदे यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी सिटिंग जागा असल्यामुळे त्यांनी फार आग्रह केला. देवेंद्रजींनी मला हे सांगितलं की मी प्रयत्न करून ती जागा आपल्याला देता आली नाही. आता मी अगोदर मग म्हणालो की आता पुढचं सत्तेचा सहभाग देण्याचं मान्य केलेलं आहे, त्याप्रमाणे पाहूया आता काय देतात ते. त्याला लागूनच काही प्रॉमिस नाही केलं का त्या दिवशी? नाही, प्रॉमिस केलं ना. जे आमची अर्धा पाऊण तास चर्चा त्यांच्यात सागर बंगल्यावर झाली आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की ज्या पूर्वी काय चुका झाली असतील त्या आता होणार नाही आहेत. RPIला सन्मानाची वागणूक मिळेल. त्या सगळे महामंडळ आहेत, जिल्ह्याच्या कमिटी आहेत, SU आहेत आणि बाकी विस्तार होईल त्यावेळेला एखादं मंत्रिपद आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी मान्य केलेल्या आहे. त्याला लागूनच एक प्रश्न आहे की तुम्ही म्हणालात आता की मंत्रिपदाचं तुम्हाला आश्वासन देण्यात आलं, तुमच्या 2 जागांचा प्रस्ताव त्यांनी अमान्य केला, पण हे जे आश्वासन दिले की तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाईल, पण जर समजा हे या आश्वासनाची सुद्धा पूर्तता नाही झाली तर रामदास आठवलेंची पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, पुढची भूमिका काय करायची ते तुला विचारेन मी काय करायचं. नाही पुढे आता दिलं नाही तर म्हणजे आता एकतर माझा एक की असं तुम्हाला नाही का की नाही दिलं तर हा मी चाललो असं नाही का करणार? याला जोडून असं आहे की तुमचे महादेव जानकर नाही चाललो म्हणजे काय, मला मार्ग दिसत नाही लगेच चाललो म्हणजे. पण मला एवढ्याला की कॅबिनेट मिळेल अशी अपेक्षा आहे. म्हणजे आता मी 8 वर्षापासून मी मंत्री आहे आणि माझा पक्ष पाहता मी सगळ्या देशामध्ये माझे दौरे होतात. एका महिन्याला माझे 1.5 लाख 2 लाख किलोमीटरचा प्रवास माझा होतो आणि सर्व ठिकाणी माझी पत्रकार परिषद होते आणि त्या ठिकाणी NDAने केलेल्या कामाचा आढावा मी घेत असतो. नरेंद्र मोदींचं नेतृत्व कसं स्ट्रॉंग आहे ते मी तर सांगत असतो आणि दुसरा कुठलाही मंत्री सगळ्या देशामध्ये जाऊन इथं सांगत नाही आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन मला नरेंद्र मोदी साहेब आहेत, अमित शहा आहेत आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची आहे. कारण राज्यामध्ये कुणाला काय द्यायचं या संबंधातला सल्ला त्यांचा घेतला जातो. त्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीस हे माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांनी जर हा प्रयत्न केला तर त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, त्या पद्धतीने मला नक्की ते तरी मिळेल. गोष्टी मित्रांची निघाली म्हणून तुमचे जुने सहकारी होते महादेव जानकर. कोण? महादेव जानकर राष्ट्रपती. ते जागा वाटपाच्या काही दिवस आधी शरद पवारांना जाऊन भेटतात आणि दुसऱ्या दिवशी महायुती त्यांना परभणीचं तिकीट जाहीर करून टाकते जवळपास. असं वाटलं नाही का तुम्हाला की शिर्डी जागा जाते किंवा तुमचे 2 बाकी मागण्या मागे पुढे होत आहेत, आपण एक दिवस जाऊन पवारांना भेटायचं आणि दुसऱ्या दिवशी मग लगेच शिर्डीचं तिकीट घेऊन यायचं? नाही, माझी काही चर्चा जानकरांची झाली नाही. नाहीतर मी सुद्धा जानकरांसाठीची काही आयडिया केली असती. मी सुद्धा पवार साहेबांना जाऊन भेटलो असतो. ठीक आहे, आता जानकर हे माझे मित्रच आहेत आणि त्यांना परभणी जागा हवी होती. त्यांना काहीतरी महाविकास आघाडीने माड्यामध्ये उभं करायचं ठरवलं होतं. पण त्यामध्ये देवेंद्रजी फार हुशार आहेत. त्यांनी ताबडतोब त्यांना बोलवलं आणि त्यांना परभणी जागा त्या दिली. तर मी काय असे डावपेच खेळू नाही, म्हणजे असे डावपेच खेळले पाहिजे कधी कधी. त्यामुळे जानकरांनी जसा डावपेच खेळला तसं पुढच्या वेळेला मी खेळेन. आता मी आठवले साहेब बघूया, पण त्यांना परभणी मिळालेली आहे, तिथे निवडून येतील अशी अपेक्षा आहे. मागच्या वेळेला ते बारामतीत उभे असताना 50-60 हजार मतांनी झाडली होती. त्यांना 4-4.5 लाख मतं मिळाली होती 14 मध्ये. तर ठीक आहे, जानकरांना आपण म्हणताय तसं ते शरद पवारांना भेटले, तिकडे त्यांना माडे जागा देण्याचं ठरलं. हे सगळं झाल्यानंतर देवेंद्रजी त्यांना बोलवलं म्हणून त्यांना परभणी जागा मिळाली.
पण आता मी काय असं केलं नाही, त्यामुळे मला शिर्डी मिळाली नाही, सोलापुरी मिळाली नाही. पण आता जे काय आश्वासन दिलेलं आहे ते तरी मिळावं अशी अपेक्षा आहे. आठवले साहेब, पॅन्थरचा इतिहास वाचताना एक लक्षात आलं की तुम्ही पॅन्थरची त्या काळात जी उभारणी केली, सायकलवर गावोगाव हिंडून महाराष्ट्र पिंजून काढला होता पॅन्थरसाठी. आत्ता तो रामदास कधी तुम्हाला भेटायला येतो का? चळवळीत सायकलवर गावोगाव हिंडणारा रामदास तुम्हाला कधी भेटायला येतो का? काय बोलतो तुमच्याशी? नाही, मला भेटायला येतो म्हणजे मी त्याला भेटतो. त्यामुळं काय म्हणतो, काय बोलणं होतं का तुमचं? आपण म्हणाला तसं पॅन्थरच्या काळामध्ये गावागावामध्ये मी रात्र फिरलेलो आहे. त्यावेळेला 10 वाजताची काय माईक बंद करण्याची अट नव्हती. हो. तर मी कधी सायकलवरती जात होतो, कधी बसने जात होतो. आणि अनेक वेळेला अशा माझ्या सभा झालेल्या आहेत की मी सकाळी 4-4, 5-5 वाजता पोहोचलेलो आहे. आणि माणसं वाट बघून तिथं तर माणसं झोपलेली आहे. आणि मी गेल्याबरोबर माणसाला उठून मी सभा घेतलेली आहे. पण आता ते दिवस आठवताना कसं वाटतं? आणि मग आणि असंच आहे की म्हणजे आजही मी तसा राहिलो नाही, आजही मी नाही पत्थर. आज जरी मी मंत्री असलो तरी मी झालो नाही पत्थर, कारण मी आहे सच्चा पॅन्थर. मी पॅन्थर असल्यामुळं मला म्हणजे आपण आता ते आठवतंय, पण आता सत्तेमध्ये असल्यामुळं आजही फिरतोय मी. पण आता गावागावामध्ये त्यावेळेला फिरलो, आंदोलनं केली, नामांतराचं आंदोलन, मंडल कमिशनचं आंदोलन, मराठा आरक्षणाचं आंदोलन, झोपडपट्टीचं आंदोलन, बेरोजगाराचं आंदोलन, आमचा बॅकलॉग भरण्याचं आंदोलन, अशा अनेक विषयांवरती अनेक मोर्चे आपण काढले. आता तुम्ही उल्लेख केला नामांतराचा, पण तुम्ही जेव्हा बाळासाहेबांना भेटायला गेलात तेव्हा बाळासाहेबांनी तर नामांतराच्या विरोधी भूमिका घेतलेली, जाहीर भूमिका. आणि मग त्यांच्याशी युती करताना तुम्हाला तो काही मुद्दा नाही आला चर्चेला? नाही, तो मुद्दा आला होता. बाळासाहेबांनी जसं सांगितलं की मराठवाड्यातल्या लोकांचा विरोध आहे. ज्यावेळेला एक आठवण करून देतो की मी मंत्री असताना आमचं अधिवेशन चालू होतं विधानसभेचं नागपूरमध्ये. आणि त्यावेळेला शरद पवार आणि मी शरद पवारांना एक पत्र दिलं होतं की पवार साहेब 26 जानेवारी 2094च्या अगोदर जर आपण नामांतर केलं नाही तर मी माझ्या पदाचा राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही. कारण आमच्या समाजाचा फार मोठा इमोशनल हा विषय आहे. आणि मी मंत्री झाल्यानंतर ते होत नसेल तर मला काही तर राहून उपयोग नाही आहे. मग पवार साहेबांनी मोठ्या हालचाली सुरू केल्या, अनेक लोकांच्या भेटीगाडी घेणं सुरू केलं. आणि मलाही ते म्हणाले की तुम्ही एकदा बाळासाहेबांना भेटून या. मग मी मातोश्री बंगल्यावर बाळासाहेबांना भेटण्यासाठी नागपूरहून आलो मंत्री असताना. आणि बाळासाहेबांची 2.5 तास माझी चर्चा झाली. आणि त्याच्यामध्ये बाळासाहेब म्हणाले माझा बाबासाहेबांच्या नावाला विरोध नाही. आणि मी अगोदरही काय बोललो असेल की प्रबोधनकार ठाकरे त्यांचे मित्र होते बाबासाहेबांचे. संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये बाबासाहेबांना आणण्यामध्ये प्रबोधनकारांचा मोठा वाटा होता. तर ते बोलले मला बाबासाहेबांच्या बद्दल प्रचंड आदर आहे, पण मराठवाड्यातल्या लोकांचा विरोध असल्यामुळं त्याने मला असं सांगितलं की आपण विरोध केल्याशिवाय मतं मिळणार नाही. आणि त्यामुळं माझ्या पक्षाने विरोध केलेला होता आणि माझा तसा विरोध नाही. तर मग मी म्हणालो की बाबा बाळासाहेब आपण मराठवाड्यामध्ये जाऊया आणि आपण मराठवाड्यामध्ये जाऊन आपण दोघांनी लोकांना समजावून सांगूया की आपल्याला बाबासाहेब आपलेच होते आणि मराठवाड्याच्या अस्मितेला धक्का लावण्यासाठी आम्ही मागणी केली नाही. तर उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये असणारा मराठवाडा हा महाराष्ट्रामध्ये आला आणि मग त्या ठिकाणी एक स्वतंत्र विद्यापीठ असावं, उस्मानिया युनिव्हर्सिटीत असणाऱ्या मराठवाड्याला विद्यापीठ असावं, अशी भूमिका बाबासाहेबांची होती म्हणून आम्ही ती मागणी केलेली आहे. आणि आम्ही ही तडजोड मान्य केली होती की मराठवाडा शब्द ठेवा आणि त्याला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जोडा. तर तो विषय होता. तर त्या पद्धतीनं तोडगा निघाला त्यामध्ये तोडगा मला वाटतं निघताना तो निघाला. आणि पवार साहेबांनी मग तेवढ्याला बाळासाहेबांना मी भेटलो. तर मग मी मंत्रालयामध्ये जाऊन प्रेस घेतली आणि बाळासाहेबांचाही याला पाठिंबा आहे असं मी जाहीर केलं. मला वाटतं बाळासाहेबांची चर्चा झाली. पण लगेच मनोज जोशी यांनी फोन करून सांगितलं की बाळासाहेब असं करू नका, नाहीतर आपल्या पक्षाचं मोठं नुकसान होईल, आपल्याला नामांतराला पाठिंबा देता येणार नाही. आणि मग बाळासाहेबांनी आपली भूमिका बदलली. मला मात्र सांगितलं होतं की नाही आपण मराठवाड्यात जाऊया आपण आणि लोकांना कन्व्हिन्स करून आपण करूया असं ते म्हणाले होते.
तर ठीक आहे. तर आता विरोध म्हणजे आणि मराठवाड्यातल्या लोकांचं म्हणणं असंच होतं, बाबा आमचा बाबासाहेबांच्या नावाला विरोध नाही आहे, तर आमचं नाव का बदलत आहे, मुंबईचं का बदलत नाही, पुण्याचं का बदलत नाही, आमचं नाव का बदलत आहे, आम्ही यासाठी संघर्ष केलेला आहे. आणि त्यांच्या भावना दुखवायत म्हणून आम्ही मागणी केली नव्हती. बाबासाहेबांनी तिथं PA सोसायटीचं मिलिंद कॉलेज आहे, आंबेडकर कॉलेज आहे, 180 एकरावरती आमच्या 1 लाख विद्यार्थी आमच्या PA सोसायटीचे आहे, त्या सोसायटीचा मी सध्या अध्यक्ष आहे. तर अशा पद्धतीनं तो विषय होता. रामदासजी, मगाशी तुम्ही जसं म्हणालात की आमच्याकडे इन्कमिंग सुरू आहे, म्हणजे तुम्ही महायुतीत आहात त्यामुळे तुमच्याकडे इन्कमिंग सुरू आहे तुम्ही म्हणताय, पण तुमच्या पक्षात एखादा मोठा नेता कोण येताना दिसत नाहीये. म्हणजे शिवसेनेत जात आहेत, राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गटात जात आहेत किंवा भाजपमध्ये जात आहेत, पण तुमच्या गटात असा कोणता एखादा मोठा नेता येताना दिसत नाहीये. नाही, मोठा नेता दिसत नाही, कारण मला देत नाही म्हणजे आमचे मोठे नेते जिल्ह्यात आहेत. म्हणजे आता आमच्याकडे तसे कॅपेबल असणारे नेते निवडणूक लढवण्यासारखे नाही. इतर पक्षातलं म्हणतोय मी, इतर पक्षातनं म्हणतोय. म्हणजे इतर पक्षातनं मोठे नेते चेहरे तुमच्या पक्षात येत का नाहीत? अच्छा, हा, म्हणजे दुसरे पक्षातले येत नाहीत कारण आम्ही त्यांना घेत नाही म्हणून ते येत नाही. नाही, न येण्याचं कारण हे आहे की इथं आम्हालाच काही मिळत नाही तर त्यांना काय मिळणार. आणि घेताना मी त्यांना सांगतो की जर तुम्ही अपेक्षेनं येत असाल तर आता इथं आम्हाला किती तिकिटाचं, समजा आता उद्या विधानसभा आहे, तर आता आम्ही यांना पत्र दिलंय देवेंद्रजींना, त्यामध्ये ही मागणी केली की आम्हाला एक 8-10 जागा मिळाव्यात विधानसभेच्या. म्हणून तुम्ही मनसेला विरोध करताय का? म्हणजे तुमचा जो म्हणजे सत्तेतला वाटा आहे तो कमी, मनसे तुमच्या सोबत आली तर म्हणून तुम्ही मनसेला विरोध करताय? मनसे आले तर सत्तेत त्यांना काही मिळणार नाही. मनसे आलं तरी काय त्यांचा वाटा त्यांना मिळेल, परंतु जरी मनसे आले तरी त्यांना त्यांचा मिळू द्या वाटा, पण मी अजिबात काढू देणार नाही माझा काटा. आठवलेजी, महाराष्ट्रात तुमची काही जास्त ताकद नाही त्यामुळे तुम्हाला वाटा मिळाला नाही आहे, पण नागालँडमध्ये तुमच्या स्वबळावरती 2 आमदार आहेत, पण या खासदारकीची जी तिकीटं वाटली गेली तर याच्यात RPIला काहीच मिळालेलं नाही आहे. समजा महाराष्ट्रात नाही पण बाकीच्या ठिकाणी तर तुमची ताकद आहे ना. आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ताकद आहे, बाकीच्या राज्यामध्ये ताकद आहे, परंतु आमचा अलायन्स जो आहे तो आम्ही NDA मध्ये आहोत, ते महाराष्ट्रामुळे आहोत. त्यामुळं बाकीच्या राज्यामध्ये काय, आता आमचा UP मध्ये आमचा पक्ष आहे, बाकीच्या राज्यामध्ये पक्ष आहे, पण तिथं BJP अजून आम्हाला रेकग्नाइज करत नाही आहे. त्यामुळे BJPने थोडासा सगळा अभ्यास करावा. आणि काही ठिकाणी आता जसे आसाममध्ये आम्ही 5 जागा लढतो होतो लोकसभेच्या, बाकीच्या ठिकाणी BJPला आमचा पाठिंबा आहे. त्यानंतर तेलंगणामध्ये आमच्या 2 जागा लढतोय आम्ही, आंध्रामध्ये 1 जागा लढतोय, तामिळनाडूमध्ये सुद्धा 1-2 जागा लढतोय आम्ही. त्यानंतर ओडिसामध्ये काहीतरी 8-9 आमदारकीच्या जागा आम्ही लढतो. त्यामुळे काही ठिकाणी आमच्या बळावर आम्ही लढतोय, आमचा प्रयत्न सुरू आहे. सेकंड लास्ट प्रश्न. तुम्ही मगाशी म्हणालात की लोकशाही धोक्यात नाही. ज्या पद्धतीने सध्याच्या सरकारकडून यंत्रणा, ज्या स्वतंत्र यंत्रणा आहे त्याचा सर्रासपणे ज्या पद्धतीने वापर केला जातो आणि विशेषतः न्यायव्यवस्थेमधले अनेक जस्टिससुद्धा याच्याबद्दल विधानं करतात की लोकशाहीला धोका आहे, तर प्रत्यक्षात त्या व्यवस्थेत काम करत असणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करत असंच म्हणायचं का लोकशाहीला धोका नाही? नाही, काय प्रमाण तू म्हणतेस तसं आहे की नाही, पूर्णपणे दुर्लक्ष असं नाही आहे, पण काय प्रमाणामध्ये दुर्लक्ष यासाठी झालेलं आहे की नवीन मित्र आल्यामुळं ते मित्र मोठे मित्र आहेत आणि त्या मित्रामुळं पुन्हा सरकार आलेलं आहे. त्यामुळं त्यांना त्या मित्रांकडं आमच्यापेक्षा जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. पण तिकडे लक्ष द्या, पण थोडं आमच्याकडे लक्ष द्या असं आमचं म्हणणं आहे. रामदास आठवले, थोडासा वेगळा, की रामदास आठवले जर आज राजकारणात नसते तर आज कुठे असते? मी चित्रपटात असतो. मी चित्रपटामध्ये नाही, मला चित्रपटांची आवड होती. मी ज्यावेळेला हॉस्टेलला राहायला होतो त्यावेळेला सगळे चित्रपट मी बघत होतो आणि चित्रपटामध्ये काम करावं अशी माझी इच्छा असायची. 1-2 चित्रपटामध्ये मी छोटा मोठा रोल केलेला आहे. माझ्या गावामध्ये एक तमाशा होता, जयवंत बाबू सावळसकर नावाचा एक तमाशा होता सावळचा, आणि तमाशे बघण्याची मला फार आवड होती. आणि त्यामुळं त्यावेळेला मी हायस्कूलमध्ये असताना मला वाटायचं की शाळा सोडून आपण तमाशामध्ये काम करावं, पण मी विचार केला की नाही, शाळा शिकली पाहिजे. त्यामुळं राजकारणात नसतो तर कुठे ना कुठेतरी मी माझं नाव कमवलंच असते. मी राजकारणामध्ये तर आहेच आहे.
पण मी चित्रपटामध्ये सुद्धा मी एक चांगला कलाकार म्हणून मी पुढे गाणी वगैरे लिहावीत असं नाही का वाटत सिनेमा? इतके तुम्ही पटापटा चारोळ्या करता तर सिनेमाची गाणी लिहावीत, डायलॉग लिहावेत. नाही, पटापटा केल्यामुळेच मला काय पटापटा मिळत नाही. नाही ठीक आहे, मला एक सवय आहे, म्हणजे जो विषय असतो त्यावेळेला मी ज्यावेळेला पार्लमेंटमध्ये असतो त्यावेळेला काय मी अगोदर फार अभ्यास करून हे करतो असं नाही आहे. ज्या विषयावर मला बोलायचं आहे त्या विषयावर बोलत असताना लगेच 5-10 मिनिटांमध्ये मी लगेच लिहितो. आणि माझे यमक असे असतात की ते लोकांना एकदम, आता मला अनेक लोक असे भेटतात. आज मुकेश अंबानी म्हणत होते की तुमच्या चारोळ्या मला फार आवडतात. तुमच्या चारोळ्या, आता मी सांगितलं की माझ्या चारोळ्या सगळ्यांना आवडतात, पण मी किती आवडतोय कुणाला ठीक आहे. तर म्हणजे अनेक लोक मला, अनेक क्षेत्रातले जे लोक आहेत, मी कुठल्या एअरपोर्टला गेलो, मी दुबईला गेलो, लंडनला गेलो, अमेरिकेमध्ये गेलो, तरी तिथं मला माणसं येतात आणि माझा फोटो काढतात आणि सांगतात की तुमचे चारोळे आम्हाला फार आवडतात, तुमची भाषणं आवडतात. तरी आता काही लोकांना वाटत असेल आठवले असंच काहीतरी करतात, पण ठीक आहे, तो माझी सवय आहे, माझा स्वभाव आहे. आणि माझी अडचण एक अशी आहे की पार्लमेंटमध्ये मी एकटाच असल्यामुळं राज्यसभेमध्ये मला जेवढा वेळ मिळाला पाहिजे तेवढा मिळत नाही. आणि त्यामुळं मी ज्या चारोळ्या लिहिलेल्या असतात त्या चारोळ्या मी म्हटल्या की लगेच चेअर बेलला दाबतात. आणि मग मला अजूनही काही मुद्दे मांडायचे असतात ते मांडता येत नाही. त्यामुळे अनेक लोकांना वाटतं की आठवले फक्त काहीतरी हसत खेळत असं करतात. तर मला जेवढा वेळ, मला जे पुढे मुद्दे मांडायचे आहेत 2-5 मिनिटं, तर ते तेवढा वेळ मला मिळत नाही. तर इतरांपेक्षा मला वेळ मिळतोही. तर एक माझी अडचण आहे. त्यामुळे माझ्यावर एक टीका काही लोकांची होती की आठवलेने काही मुद्दे मांडले नाहीत, आठवलेने चारोळ्या केल्या. छोटासा प्रश्न असा विचारायचा होता की तुम्ही नेहमीच भाजप आणि शिवसेनेनं एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आता उद्धव ठाकरे आणि भाजप दूर गेलेले आहेत, तर तुमचे काही प्रयत्न चालू आहेत का त्यांना पुन्हा त्यांच्या समेट घडवण्याचं, का ते दोघे एकत्र येतील असं तुम्हाला वाटतच नाही आता? नाही, भाजप आणि शिवसेना गेलेली आहे दूर. भाजप आणि शिवसेना एवढे गेलेले आहे दूर. आता एकत्र येण्याचा दिसत नाही त्यांचा सूर. त्यामुळं सध्या तरी एकत्र येण्याचा विषय नाही. आणि आता एकनाथ शिंदे आलेलेच आहेत आणि उद्धव ठाकरेंना घेऊन आणि काय करायचं. आणि उद्धव ठाकरेंना घेतलं तर आम्हाला जे काही मिळायचं ते मिळालं नाही. त्यामुळं आता ते उद्धवजन ते जमणार नाही. उद्धवजी एवढे त्यांचा तडफड झालेला आहे. उद्धवजी आमचे चांगले मित्र आहेत, त्यांच्यावर आम्हाला आदर आहे. त्यांना राग येणं साहजिक आहे की एवढे आमदार फुटले, म्हणजे 40 आमदार फुटले, हा त्यांना राग आहे. आणि त्यांनी बीजेपीने फोडले असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता ते जर उद्धवजी जिकडे आले असते तर ती फूट होत नव्हती. म्हणजे उद्धवजींनीच त्यावेळेला काहीतरी ॲडजस्टमेंट करणं आवश्यक होतं. त्यावेळेला मी प्रयत्न केला होता. तू जर सांगतेस तसा सरकार ज्यावेळेला बीजेपीच्या 103 जागा, RPIच्या कमळावर निवडून आलेल्या 2 जागा, अशा 105 जागा त्यांच्या होत्या. आणि 7-8 आमदारांचा त्यांना पाठिंबा होता. आणि शिवसेनेच्या 56 जागा होत्या, राष्ट्रवादीच्या 54 जागा होत्या, काँग्रेसच्या 44 जागा होत्या. तर असं ते मॅथमॅटिक होतं की 2 पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन होत नव्हती. त्यावेळेला उद्धवजींनी ऐकलं नाही. आणि मग त्यामध्ये आता ते उद्धवजी म्हणतात त्यांना शब्द दिला होता, पण अमित भाई म्हणतात की नाही, मी काय असा शब्द नाही दिलेला. 50% सत्ता द्यायची हे ठरलं होतं, पण मुख्यमंत्री पद द्यायचं असं ठरलं नव्हतं. आणि अनेक सभांमध्ये माननीय नरेंद्र मोदीजी म्हणायचे की आपल्या असेंब्लीच्या सभांमध्ये ऑक्टोबरमधल्या की दिल्लीमध्ये देवेंद्र आणि राज्यामध्ये, दिल्लीमध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र असं तेव्हा म्हणायचे. त्यावेळेला शिवसेनावाले सोबत असायचे. म्हणजे असे काही चर्चा तेवढं झाली नव्हती. पण उद्धवजींचं म्हणणं आहे की बाबा मी काही खोटं बोलत नाही, मला शब्द दिला होता. पण अमित भाईंचं म्हणणं आहे की नाही, मी असा शब्द दिला नव्हता म्हणून. शेवटचा प्रश्न अगदी मगाशी मेघराजने विचारलं की दलित पॅन्थरच्या चळवळीमध्ये सायकलवर जाणारे रामदास आठवले आणि आज मंत्री म्हणून दिल्लीमध्ये असणारे रामदास आठवले, तुम्हाला आता म्हणजे मागं वळून बघताना तेव्हा कष्ट होते पण समाधान जास्त होतं असं वाटतं का आता कष्ट संपलेत पण समाधान जास्त आहे असं वाटतं? आता कष्ट संपलेलं असं नाही. आता माझं काम चाललेलंच आहे. मी त्यावेळेला सायकलवरही फिरलो. म्हणजे जेव्हा सुख आनंद कशात होता, मंत्रिपदात आनंद होता का त्या सायकलवरनं सभा घेण्यात आनंद होता? आता मला आनंद होता तो सायकलवरून फिरण्यामध्ये आनंद होता. म्हणजे सायकलवरून जे माझ्यावर लोकांनी एवढं प्रेम केलेलं आहे
केला तर आता लोक माझ्यासाठी जागलेले आहेत, मी सुद्धा त्यांच्यासाठी जागलेलो आहे, मी त्यांच्यासाठी मोर्चे काढलेले आहेत आणि काम झालं नाही तरी ते माझ्यासोबत राहिलेले आहेत. कारण माझ्या कामासाठी, आपल्या कामासाठी आठवलेने मोर्चे काढलेले आहेत, आठवले कलेक्टरला भेटलेले आहेत, आठवले मंत्र्याला भेटलेले आहेत आणि मग त्यामध्ये अनेक कामं व्हायची. मी ज्यावेळेला मंत्रालयामध्ये जायचो त्यावेळेला कुठल्याही मंत्र्याकडे मला आठवत नव्हते. जर मी एखाद्या मंत्रालयाकडे गेलो आणि त्या ठिकाणी पोलीस कमिशनर जर तिथं होम मिनिस्टरकडे मी गेलो, गृह राज्यमंत्र्यांकडे वगैरे, तर तिथं कमिशनर आहे ते, आता मला आठवतंय की आपले रिव्ह्यू मुंबईचे कमिशनर होते, तर मी जर आतमध्ये गेलो तर ते मला उठून हात मिळवायचे. कारण आपली मोर्चे त्यांनी पाहिले होते आणि मोर्चामध्ये मी सांगितले लोक ऐकतात हे त्यांना माहिती होतं. मी कधी विध्वंसक अशा पद्धतीचे मोर्चे काढले नाहीत, ताकदवार मोर्चे काढले आणि विध्वंस करून बातमी येणार आहे आणि न करताही माझी बातमी येणारच आहे, फोटो येणारच आहे. त्यामुळं जास्त विध्वंस करून लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न मी केला आणि आंदोलन केलेले आहे, जेलमध्ये गेलेलो आपण. पण तू जसं विचारलं तसं आनंद त्या काळामधला एक वेगळा आनंद होता. म्हणजे लोकांच्या घरामध्ये राहणं, लोकांच्या घरी जाऊन जेवण करणं. आता तर हॉटेलमध्ये जे जेवण करतो आपण, घरी जातो आपण, पण तो आनंद एक वेगळा आनंद होता. त्या काळातला जो 10-12 वर्षाचा जो माझा आनंद आहे, मी मंत्री होण्याच्या अगोदर फार मी फिरलो महाराष्ट्रामध्ये आणि मला तुमच्यासारख्या वर्तमानपत्रांनी फार मोठं सहकार्य केलेलं आहे. माझी ओळख जी आहे ती ओळख ही सगळ्या महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये माझी ओळख होती. एकदा चरण सिंगांची सभा मी उधळली होती जाऊन 4-5 लोकांनी आणि नामांतराच्या विषयावर प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये माझा मोर्चा असायचा. तिथं माझी बातमी यायची आणि बातमी कशी आली पाहिजे हे मला टेक्निक असल्यामुळं मी बरोबर मोर्चा काढत होतो. त्यामुळं बातमी तर आली पाहिजे, चळवळ तर जिवंत राहिली पाहिजे. तर ठीक आहे, तर आपल्यासारख्या लोकांनी मला सहकार्य केलेलं आहे म्हणून माझी एक ओळख महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये झालेली आहे. पण तो आनंद जो आहे तो आनंद या मंत्रिपदाच्या आनंदापेक्षा फार मोठा आनंद होता. आणि पुन्हा दलित पॅंथर सुरू करायची का हाही विषय आमच्या समोर आता आहे. दलित पॅंथरला स्थापन 50 वर्ष झाल्यानंतर अनेक लोकांच्या मनामध्ये आहे एक तरुणांची अशी संघटना असावी, तर त्याच्यावर आम्ही विचार करतो आहोत. तर पण त्यासाठी प्रसंगी मंत्रिपद सोडून ते काम करावं असा काही विचार आहे? बघूया, आता मंत्रिपद आहे दोघं आहे, गेल्यानंतर बघू. दिलखुलास आठवले आम्हाला कट्ट्यावरती अनुभवायला मिळाले आणि अर्थात तुमच्या मागे आंबेडकरी जनतेचा पाठिंबा आहे, चळवळीची पार्श्वभूमी तुमची आहे. त्यामुळे तुमच्या मंत्रिपदाबाबतच्या, खासदारकीबाबतच्या इच्छा पूर्ण होत या आमच्या सदिच्छा आणि आभार आपले कट्ट्यावरती आल्याबद्दल. धन्यवाद. आणि यानंतर आपण माझा कट्ट्यावरती इथेच थांबतोय. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, चितळे दही, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.